कोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गणनाथः सरस्वतीरविशुक्रो बृहस्पतिः पञ्चयुतानि स्मरेन्नित्यं वेदवाणी प्रवर्तते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। जयन्ती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते। ओम सर्वचैतन्यरूपान्ताम् आद्यां विद्यां च धीमहि बुद्धियानः प्रचोदयात्। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। गोपालकृष्ण भगवान् की जय। सृष्टौ या सर्गरूपा जगदवनविधौ पालनीया च रौद्री संहारे चापि यस्या जगदिदमखिलं क्रीडनं या पराख्या। पश्यन्ति मध्यमाथो तदनु भगवती वैखरी वर्णरूपा सा स्मद्वाचं प्रसन्ना विधिहरिगिरिशाराधितालङ्करोतु। सृष्ट्वाखिलं जगदिदं सदसत्स्वरूपं शक्त्या स्वया त्रिगुणजा परिपाति विश्वं। संहृत्य कल्पसमये रमते तथैका तां सर्वविश्वजननीं मनसा स्मरामि। सदानन्दीचा उदयोस्तु 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 बोल भवानी की जय। अंबा माता की जय। श्री भगवतीच्या परमपावन कृपेने आपण देवी भागवत द्वितीय पुष्पाला सुरुवात करणार आहोत। आज नर्मदा आपल्याकडे आलेली आहे। नळाचं पाणी आलं इकडं नर्मदा आली असं म्हणतात। तर आज आपण आपल्या द्वितीय पुष्पाला नर्मदाष्टकाने सुरुवात करू। बिंदु सिंधु सुस्खलत तरंग भंग रंजितम द्विषत् सुपाप जात जात कारिवारि संयुतम। कृतांत दूत कालभूत भीतिहारि वर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवि नर्मदे। त्वदीय पाद पंकजं नमामि देवि नर्मदे। त्वदम्बुलीन दीनमीन दिव्य संप्रदायकं कलौमलौघ भारहारि सर्वतीर्थनायकं। सुमच्छ कच्छ नक्र चक्र चक्रवाक शर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवि नर्मदे। त्वदीय पाद पंकजं नमामि देवि नर्मदे। महागभीर नीरपूर पापधूत भूतलं ध्वनत् समस्त पातकारी दारितापदाचलं। जगल्लये महाभये मृकण्डसूनु हर्म्यदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवि नर्मदे। त्वदीय पाद पंकजं नमामि देवि नर्मदे। गतन्त दैव मे भवन् त्वदम्बुवीक्षितं यदा मृकण्डसूनु शौनकासुरारि सेवि सर्वदा। पुनर्भवाब्धि जन्मजं भवाब्धि दुःखवर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवि नर्मदे। त्वदीय पाद पंकजं नमामि देवि नर्मदे। अलक्ष लक्ष किन्नरामरासुरादिपूजितं
सुलक्षनीरतीरधीरपक्षिलक्षकूजितम् वसिष्ठशिष्टपिप्पलादिकर्दमादिशर्मदे त्वदीयपादपङ्कजन्नमामि देवि नर्मदे त्वदीयपादपङ्कजन्नमामि देवि नर्मदे सनत्कुमार नाचिकेत कश्यपाति षट्पदैर्धृतं स्वकीयमानसेषु नारदादि षट्पदैः रविन्दुरन्ति देवदेव राजकर्म शर्मदे त्वदीयपादपङ्कजन्नमामि देवि नर्मदे त्वदीयपादपङ्कजन्नमामि देवि नर्मदे अलक्ष पापलक्ष सारसाय अलक्ष पापलक्ष ततः सुजीवजन्तु तन्तु भुक्तिमुक्तिदायकम् विरिञ्चि विष्णुशङ्कर स्वकीयधाम वर्मदे त्वदीयपादपङ्कजन्नमामि देवि नर्मदे त्वदीयपादपङ्कजन्नमामि देवि नर्मदे अहो मृतं स्वनं श्रुतं महेशकेशजातटे किरातसूतवाडवेषु पण्डिते शठे नटे दुरन्तपापतापहारि सर्वजन्तु शर्मदे त्वदीयपादपङ्कजन्नमामि देवि नर्मदे त्वदीयपादपङ्कजन्नमामि देवि नर्मदे इदन्तु नर्मदाष्टकन्त्रिकालमेव ये सदा पठन्ति ते निरन्तरं न यान्ति दुर्गतिं कदा सुलभ्य देह दुर्लभं महेशधाम गौरवम् पुनर्भवानरान वै विलोकयन्ति रौरवम् पुनर्भवानरान वै विलोकयन्ति रौरवम् पुनर्भवानरान वै विलोकयन्ति रौरवम् श्री नर्मदा माता की जय सदानंदीचा उदयोस्तु 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 बोल भवानी की जय अंबा माता की जय ओम सर्वचैतन्य रूपांताम आद्यां विद्यांच धीमहि बुद्धिं यानः प्रचोदयात् शौनक उवाच सूत सूत महाभाग धन्योसि पुरुषर्षभ यदधीतास्त्वया सम्यक् पुराण संहिता शुभाः। श्री भगवतीच्या दयेने श्रीमद्देवी भागवत नवाह पारायणाच्या निमित्ताने कालपासून आपण श्री भगवतीच्या नामस्मरण नामसंकीर्तन आणि कथामृतपान याची काय फलं आहेत, याच्यापासून काय प्राप्त होतं, हे सगळं जसं आपल्याला आपल्या बुद्धीला अनुसरून कशा पद्धतीने आपल्याला घेता येईल तितकं घेण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करत आहोत। स्कंद पुराणातील श्रीमद्देवी भागवत महात्म्य काल आपण बघितलं। आज प्रथम आणि द्वितीय असे 2 स्कंध घ्यावेत असा विचार आहे। शक्यतो प्रयत्न करणार आहे, बघूत कसं काय जमतंय ते। याचं कारण असं सांगण्यासारखं इतकं याच्यात असतं, एकतर ते सगळं सांगितलेलं आपल्या बुद्धीला कितपत झेपतं, म्हणजे तुमच्या सोडून द्या माझ्या बुद्धीला कितपत झेपतं हे बघितलं पाहिजे। आणि दुसरं याच्यातून शेवटी सिद्ध काय करायचं आहे। वेद अनंत बोलिला
अर्थ इतुकाची सांगितला, निजनिष्ठे नाम घ्यावे, विठ्ठलासी शरण जावे. वेद अनंत सांगतो, पण आपल्याला त्याच्यातून काय घ्यायचंय? म्हणून भगवान व्यास महर्षींना एकदा एकाने प्रश्न विचारला, का हो म्हणले तुम्ही एवढे विद्वान आहात, वेदांचा विभाग केलात, पुराणांची रचना केलीत, तुम्हाला काय समजलं? या सगळं एकंदरीत तुम्ही जो ज्ञानाचा घाट घातला त्याच्यातून तुम्हाला काय समजलं? त्यांनी फार सुंदर सांगितलं, आलोड्य सर्व शास्त्राणी. मी काय केलं म्हणले, सर्व शास्त्रांचं आलोडन केलं, म्हणजे विचार केला, चिंतन केलं शास्त्रांवर. विचार याच पुनः पुनः, पुन्हा पुन्हा विचार केला. इदमेकम सुनिष्पन्नम. मग निघालं काय त्याच्यातून? ध्येयो नारायण सदा. बस जे व्यासांनी सांगितलं तेच तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. ध्येयो नारायण सदा, भगवतीला शरण जा. आणि म्हणून या श्रीमद देवी भागवताचे 2 मंगल आहेत, लक्षात ठेवा. मंगल या शब्दाचा अर्थ, जो ग्रंथ करत असतो त्याला एक इच्छा असते की आपला ग्रंथ करत असताना त्यात विघ्न येऊ नये आणि आपण जे कार्य प्रारब्ध केलेलं आहे ते कडेला जावं. म्हणजे निर्विघ्न परिसमाप्ती आमच्या न्यायशास्त्रात सांगितलेलं आहे. विघ्न येऊ नयेत, समाप्ती व्हावी. मग त्यासाठी काय आवश्यक आहे? तर त्यासाठी मंगल करायला सांगितलेलं आहे. मंगल या शब्दाचा अर्थ काय? मंगम नाम सर्वतः विसर्पत सुखम नाम मंगम, तत् लाती नाम गृह्णाती नाम मंगलम. सुखाची प्राप्ती करून देणारं जे असतं त्याला म्हणायचं मंगल. मला सांगा, भगवतीचं नाव आहे की नाही? है सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके. भवानी सहस्रनामामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे सर्व मंगल मंगला, शेवटचं नाव दिलेलं आहे त्यांनी. भगवती कशी आहे? सर्व मंगल मंगला. जे सर्व काही मंगल आहे त्याला ज्याच्याने मंगलत्व प्राप्त होतं ती म्हणजे श्री भगवती म्हणून सांगितलं. मग ते मंगल त्यांनी पहिल्यांदा पण करायला सांगितलेलं आहे आणि शेवटी पण करायला सांगितलं. ग्रंथादीनी ग्रंथ मध्यानी ग्रंथांतानी च मंगलानी प्रचक्षते. ग्रंथाच्या सुरुवातीला, ग्रंथाच्या मध्ये किंवा ग्रंथाच्या शेवटी. पहिल्यांदा कशा करता करायचं? जाता जाता सहज आठवलं म्हणून सांगतो आपल्याला. आपण जेव्हा वेदमंत्र म्हणायला बसतो त्यावेळी हरिओम असं म्हणून सुरुवात करायची असते. ते मंगल आहे. का, कशा करता करायचं असतं? ते जर म्हणलं जर नाही तर आपण केलेलं अध्ययन हे सगळं वरती निघून जातं म्हणून सांगितलं. एखादी बाटली असते की नाही, त्या बाटलीला झाकण जर लावलं जर नाही तर ते काय होतं? औषध सगळं वर उडून जातं की नाही? तसं आपण केलेलं अध्ययन वरती उडून जाऊ नये यासाठी काय करायचं? पहिल्यांदा मंगल करायचं. हरिओम पहिल्यांदा म्हणायचं. सगळ्यात शेवटी सुद्धा म्हणायचं. शेवटी कशा करता म्हणायचं? मला सांगा, बाटली आहे, त्याला वरतून बूच लावलं पण खालून बूड जर दिलं नाही तर ते खाली निघून जाईल की नाही? तसं नंतर सुद्धा मंगल करायचं. म्हणजे ते काय राहतं?
आतलं अध्ययन सुरक्षित राहतं. तसं हे मंगल आहे. मंगल न म्हणता, मंगल न करता ग्रंथ जर सुरुवात जर केला तर त्या ग्रंथाची निर्विघ्नपणे परिसमाप्ती होत नाही. यासाठी म्हणून मंगलाची त्यांनी कल्पना आपल्या याच्याने मांडलेली आहे. श्रीमद देवी भागवतामध्ये 2 वेळेला मंगल केलेलं आहे. एक भगवान व्यास महर्षींनी आणि दुसऱ्यांदा शुकाचार्यांनी, सूत महर्षींनी, अशा 2 ठिकाणी मंगल केलेलं आपल्याला आढळून येईल. पहिल्यांदा आपण व्यास महर्षींनी केलेलं मंगल बघूत आणि नंतर सूत महर्षींनी केलेलं मंगल बघू. ओम सर्वचैतन्य रूपांतां आद्यां विद्यांच धीमहि बुद्धियानः प्रचोदयात्. सर्व चैतन्य रूपाम, सर्व प्राणीमात्रांच्यात जी चैतन्य रूपाने राहते अशा त्या भगवतीला आम्ही नमस्कार करतो किंवा अशा त्या भगवतीचं आम्ही ध्यान करतो. भगवती सगळ्यात व्याप्त आहे, पण कोणत्या स्वरूपाने व्याप्त आहे ते यांनी या ठिकाणी सांगितलेलं. चैतन्य रूपाने व्याप्त आहे म्हणून सांगितलं. चैतन्य या शब्दाचा अर्थ काय? चिती. चिती या शब्दापासून चैतन्य शब्द बनलेला आहे. चिती याचा अर्थ ज्ञान. जी सगळ्यांच्यात ज्ञानस्वरूपाने वास्तव्य करते अशा त्या भगवतीचं आम्ही ध्यान करतो. बर, याचा अजून एक अर्थ निघू शकतो. बरं, जी सर्व चैतन्य रूप आहे अशा त्या श्री भगवतीचं आम्ही ध्यान करतो. लक्षात घ्या, पहिला अर्थ द्वैतपर आहे, दुसरा अर्थ अद्वैतपर आहे. सर्व प्राणीमात्रांच्यात जी चैतन्य रूपाने राहते याचा अर्थ काय झाला? सर्व प्राणीमात्र वेगळे आणि चैतन्य वेगळं, द्वैत आहे. पण शंकराचार्यांना तेवढं सुद्धा द्वैत सहन होत नाही. लक्षात ठेवा, ते म्हणतात सगळ्यांच्यात प्राणीमात्र स्वरूपाने नाही, जी सर्व चैतन्य रूपाने आहे. त्याचा अर्थ काय? सर्व जगत हे चैतन्या व्यतिरिक्त अन्य काहीही नाही असा त्याचा. म्हणून तत्वज्ञानाच्या प्रांतामध्ये 3 वाद मांडलेले आहेत. एक आहे जडवाद, दुसरा आहे जडचेतनवाद आणि तिसरा आहे चेतनवाद. थोडं वेदांत शास्त्रात जाऊ आपण. जडवाद या शब्दाचा अर्थ काय? जगामध्ये चैतन्य नावाची वस्तू नाही, जे काय आहे ते सगळं जड आहे. आजच्या भाषेत जर बोलायचं जर झालं तर चार्वाक असं ज्याला आपण म्हणू ते सगळे जडवादी आहेत. आजचे जे सगळे वैज्ञानिक जे आहेत, मी वैज्ञानिक हा शब्द मुद्दामून या अर्थाने वापरतो, त्या वैज्ञानिकांच्यात सुद्धा 2 पार्टी आहेत. एक चैतन्य मानणारे वैज्ञानिक आहेत, दुसरे चैतन्य न मानणारे वैज्ञानिक आहेत. स्टीफन हॉकिंग म्हणून परवाच 2-4 वर्षापूर्वी एक फार मोठे वैज्ञानिक होऊन गेले. ते मृत्यू त्यांचा झाला. ते देव मानत नव्हते, चेतना नावाची वस्तू मानत नव्हते. पण आईन्स्टाईन जे त्यांच्या पूर्वीचे जे वैज्ञानिक होते ते मात्र चेतना मानत असत. एवढंच कशाला, द ओपन हायमर नावाचा एक इंग्लिश पिक्चर आला बघा, या 2-4 वर्षापूर्वीच आलेला आहे. ॲटम बॉम्ब ज्यांनी निर्माण केला त्याची जीवनी त्याच्यामध्ये दाखवलेली आहे. ॲटम बॉम्बचा निर्माण झाल्यानंतर त्यांना एकदम काय आठवावं? भगवद्गीता आठवली. कारण ते स्वतः
भगवद्गीतेचे फार मोठे अभ्यासक होते. दिवि सूर्य सहस्रस्य भवेत युगपदुत्थिता यदि भा सदृशी सा स्यात् भासस्तस्य महात्मनः. हा श्रीमद गीतेतील मला वाटतं 11व्या अध्यायातला श्लोक आहे. ज्यावेळी भगवान गोपाल कृष्णांनी आपलं दिव्य अशा प्रकारचं स्वरूप अर्जुनासमोर प्रकट केलं, अर्जुनाने सांगितलं मला ते रूप दिसत नाहीये. मग त्यावेळी भगवंतांनी सांगितलं दिव्यं ददामि ते चक्षुः, मी तुला दिव्य अशा प्रकारचे चक्षु देतो. आणि ते दिल्यानंतर त्याला जे रूप दिसलं त्याचं वर्णन करताना व्यास महर्षींनी भगवद्गीतेमध्ये हा श्लोक टाकलेला आहे. हजारो सूर्य एकदम उगवल्यानंतर जो तेज आपल्याला दिसेल ते तेज, ते स्वरूप बघितल्यानंतर त्याला दिसलं. ॲटम बॉम्बची निर्मिती झाल्यानंतर ॲटम बॉम्ब निर्मिती ज्याने केली त्या वैज्ञानिकाला भगवद्गीतेतला हा श्लोक आठवला. हे मी सगळं का सांगतोय? काही वैज्ञानिक जडवादी आहेत, काही वैज्ञानिक चेतनावादी आहेत. चार्वाक हे सुद्धा ते म्हणतात की जडच आहे सगळं, चेतन अशा प्रकारचं काहीही नाही. मनुष्य मेला की त्याच्याबरोबर सगळं संपून जातं. त्यांचं फार सुंदर अशा प्रकारचा श्लोक प्रसिद्ध आहे. भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः. शरीरातून प्राण गेला, त्याचं भस्म केलं, आता पुन्हा काय होणार आहे की काय काही? तो चार्वाक. या विचारसरणीतले 2 धोके आपल्या शास्त्रकारांनी सांगितलेले. एक आहे कृतप्रणाश आणि दुसरं आहे अकृताभ्युपगम. हे 2 धोके सांगितले. कसं आहे, जास्त संस्कृत सांगितलं म्हणजे तुम्हाला वाटायचं खूप काहीतरी अवघड आहे. काही अवघड नाही आहे, लक्षात ठेवा. कृतप्रणाश या शब्दाचा अर्थ आपण जे केलेलं आहे ते आपल्याला भोगावं लागणार. आणि अकृताभ्युपगम याचा अर्थ जे आपण केलेलं नाही ते आपल्याला भोगावं लागणार. मला सांगा, आपण कर्ज काढलेलंच नाहीये, आपल्याला भोगावं लागतं का? कर्ज फेडावं लागतं का? ना. काही काही गोष्टी पण अशा असतात बरं, आपण केलेल्या नसताना सुद्धा आपल्याला भोगाव्या लागतात. वडिलांनी कर्ज केलं, फेडावं लागतं की नाही? फेडावं का? आपण जर सांगू लागलो की नाही बाबा वडिलांनी कर्ज केलंय, मी कुठं केलंय, मी नाही फेडणार. बँक म्हणते ठीक आहे, काय हरकत नाही. मग वडिलांनी घर घेतलेलं आहे, तू घरात राहू नकोस. सरळ. जे आम्ही केलेलं नाही त्याचा आमचा जर कोणत्याही प्रकारचा संबंध जर नसेल तर ते आम्हाला भोगावं लागत नाही. हे लक्षात ठेवा. जर आपण देह आहोत असं जर मानलं म्हणजे जडवादी जर झालो तर जे आपण केलेलं नाही ते पण आपण केलं असं म्हणण्याची पाळी आपल्यावर येईल. काही माणसं जन्मतःच गोरी असतात, काही माणसं जन्मतःच काळी असतात, काही माणसं जन्मतःच बुद्धिमान असतात, काही माणसं जन्मतःच अबुद्धिमान असतात, काही माणसं जन्मतःच दिव्यांग असतात, काही माणसं जन्मतःच धडधाकट असतात. हा भेद का झाला? याचं कारण काय? शास्त्रकारांनी सांगितलंय त्याचं कारण अदृष्ट आहे, पाप पुण्य आहे. मी जास्त काही सांगत नाही, एक उदाहरण फक्त सांगतो आणि पुढे जातो. आमच्या पाठशाळेमध्ये एक विद्यार्थी आला, त्याला वाणीत थोडा दोष होता, तोत्र बोलायचा. तो काय करावं काय करावं काय करावं असं जेव्हा झालं त्यावेळी कर्मविपाक नावाचा एक ग्रंथ आहे,
त्या कर्मविपाक नावाच्या ग्रंथामध्ये बघितल्यानंतर असं लक्षात आलं की जी व्यक्ती मागच्या जन्मी दुसऱ्याचं पुस्तक चोरते किंवा जी व्यक्ती पोपटाला मारते त्या व्यक्तीला पुढच्या जन्मामध्ये तोत्रेपणा प्राप्त होतो असं त्याच्यामध्ये निघाल. बर, मग आता त्याचा परिहार काय? त्याचा परिहार त्यांनी सांगताना असं सांगितलं की एक पुस्तकाचं दान ब्राह्मणाला करावं, असा त्याचा परिहार. मग त्याप्रमाणे आम्ही एक भागवताचं पुस्तक आणलं, एका ब्राह्मणाला बोलवलं, त्या पुस्तकावर काही दक्षिणा ठेवली, त्याच्या हातून दान केलं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, दान केलं दुसऱ्या दिवशी त्याच्या वाणीमध्ये 60 ते 70% फरक पडला. पूर्ण गेलं नाही त्याचं, 60 ते 70% फरक पडला. आता मला सांगा, याने मागच्या जन्मी पुस्तक चोरलं असेल किंवा पोपटाला मारलं असेल, कोणत्या देहाने? मागच्या देहात. भोगावं केव्हा लागलं? या देहाने. काय संबंध आहे त्याचा? मग असा कोणता तरी संबंध मानावा लागतो. शास्त्रकारांनी त्याला जीवात्मा अशा प्रकारचं नाव दिलेलं आहे. तो जीवात्मा म्हणजे चेतना. आणि म्हणून जडवाद हा सर्वथा त्याज्य. जडवादाचा कोणी स्वीकार करू शकत नाही. पण लक्षात ठेवा, जैनांच्या पासून, बुद्धांच्या पासून ते पार सांख्यांच्या पर्यंत सगळे अर्ध जड अर्ध चेतनावादी आहेत. ओके, काही जड वस्तू मानतात आणि त्या जडामध्ये चेतना शिरल्यानंतर त्या जडाला एक विशिष्ट अशा प्रकारची गती प्राप्त होती असं मानतात. आमच्या कारिकावलीमध्ये फार सुंदर अशा प्रकारचा त्या ठिकाणी आलेला आहे. त्यांनी काय सांगितलं? प्रवृत्त्याद्यनुमेयोयम रथगत्येव सारथी अहंकारस्याश्रयोयम मनोमात्रस्य गोचरः. आपल्या या देहामध्ये चेतना आहे हे आपण कशावरून सिद्ध करतो? त्यांनी त्याला उदाहरण दिलं. एखादा रथ आहे, तो व्यवस्थितरित्या खाच खळगे चुकवत चाललेला आहे. रथातला सारथी दिसतोय का आपल्याला? दिसत नाही. पण आपण काय म्हणतो? वाह, सारथी खरंच हुशार आहे बरं, एवढे खास खळगेत पण बिलकुल सगळे चुकवत चुकवत व्यवस्थितरित्या चाललेला आहे. तसा हा देह आहे. हा काय आहे? रथ. आत्मानं रथिनं विद्धी शरीरम रथमेवच. कठोपनिषद काढा म्हणजे लक्षात येईल. म्हणजे शरीर वेगळं आणि आत्मा वेगळा. शरीर हे जड आहे, आत्मा हा चेतन. हे कोण आहेत? जैन बुद्धांच्या पासून ते सांख्यांच्या पर्यंत सगळे जड, काही जड आणि काही चेतना असं मानणारे लोक आहेत. शंकराचार्य एकमेव असे आहेत की ते म्हणतात जड नावाची वस्तूच नाहीये, सगळं चेतनच आहे. मग जड दिसते ते काय? हे जड नाहीये, हे चेतनाचंच एक वेगळं रूप आहे. विशिष्ट अशा प्रकारचं चेतना म्हणजे जड. आणि म्हणून जेव्हा चांगदेव महाराजांना कळालं की कोणीतरी ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, सोपान, मुक्ताबाई नावाचे 4 जण आहेत आणि ते फार ज्ञानी आहेत, मग काय करायचं? मग पहिल्यांदा पत्र पाठवूत म्हणले. आपण पत्र लिहायला घेतलं. आता लिहायचं काय? नमस्कार लिहायला जर गेलं तर वयाने मोठे, आशीर्वाद लिहायला गेलं तर ज्ञानाने मोठे. काय करावं? कोरस पत्र पाठवून दिलं. ज्ञानेश्वर महाराजांनी पत्र बघितलं, मुक्ताबाईंना हाक मारली. मुक्ते, अगं बघ, चांगदेव 1400 वर्ष राहिला
पण कोराच राहिला. मुक्ताबाईंनी सांगितलं, दादा तसं नाहीये, तो कोरा याचा अर्थ आपल्याला जे लिहायचं असेल त्याच्यावर लिहिता येईल आपल्याला. काय बघण्याची दृष्टी बघा कशी. आणि मग ज्ञानेश्वर माऊलींनी चांगदेव 65 तो सुंदर अशा प्रकारचं 65 ओव्या लिहिल्या आणि त्यांना पाठवून दिला. त्या ओव्या वाचल्याबरोबर यांच्या लक्षात आलं की अरे प्रकरण वेगळं आहे, भेटायला जाऊत म्हणले. मग काय, वाघावर बसले, सापाचा चाबूक घेतला, मोठ्याने गर्जना करत निघाले. हे आपलं थंडी वाजत होती म्हणून त्या भिंतीवर बसले होते ऊन खात. कोणतरी सांगितलं, तुम्हाला भेटायला येत आहेत चांगदेव, ते असं असं आहे. असं आहे काय म्हणले, ठीक आहे म्हणले, काय हरकत. भिंतीला म्हणले, बाई चल आम्हाला तिथपर्यंत घेऊन जा. आणि जेव्हा ती भिंत चालायला लागली ते आले समोर आणि चांगदेवांनी बघितलं, साष्टांग नमस्कार केला आणि एकच शब्द त्या ठिकाणी वापरला, आजपर्यंत मला असं वाटत होतं की हालचाल करणाऱ्यांच्या मध्ये चेतना तत्व आहे. आज मला हे कळालं की हालचाल न करणारी अशा प्रकारची वस्तू सुद्धा चेतन आहे. संपूर्ण विश्व चेतन आहे याचा अपरोक्ष साक्षात्कार जेव्हा ज्ञानेश्वर माऊलींनी करून दिला, साष्टांग नमस्कार केला. म्हणून ओम सर्व चैतन्य रूपांता. जडत्व नाहीच या जगामध्ये, सर्व चेतनच आहे. आणि म्हणून सर्व चैतन्य रूपांता आद्यां विद्यांच धीमहि. दुसरं विशेषण लावलं, आद्याम. आद्याम याचा अर्थ पहिली. पहिली याचा अर्थ काय, ज्याच्या आधी कोणी नाही ती. अनादि असा त्याचा अर्थ, ज्याच्या आधी कोणी नाही. आणि म्हणून विद्याम, तिसरं विशेषण लावलं, विद्याम. ती विद्या आहे याचा अर्थ ज्ञान आहे. सर्व प्राणीमात्रांना ज्ञान देण्याचं कार्य करणारी जर कोणती जर असेल तर ती म्हणजे भगवती आहे. बुद्धियान प्रचोदयात, अशे ती भगवती आम्हाला बुद्धी प्रदान करो. कसं आहे, महाभारतामध्ये फार 2 सुंदर श्लोक येतात, लक्षात ठेवा. नहि नकालो दंडमुद्यम्य शिरः कृंतति कस्यचित कालस्य बलमेतावत विपरीतार्थ दर्शनम. काल म्हणजे थोडक्यात यमधर्म हा स्वतः तलवार घेऊन आपलं मस्तक उडवत नाही. मग आपली यमधर्माला, कालाला आपल्याला मारायचं झालं की होतं काय, आपली बुद्धी विपरीत पद्धतीने चालायला लागते. एक दुसरा श्लोक फार सुंदर आहे, नदेवा दंडमादाय रक्षन्ति पशुपालवत यम हि रक्षितुमिच्छन्ति बुद्ध्या संयोजयन्ति तम. देव हातात काठी घेऊन एखादा गुराखी ज्याप्रमाणे सगळ्यांना हकलतो त्याप्रमाणे हकलत नाही. मग काय करतो, देवाचा अनुग्रह ज्याच्यावर होतो त्याची बुद्धी चांगली चालायला लागते. आणि म्हणून भगवद्गीतेमध्ये भगवान गोपाल कृष्ण सांगतात की ददामि बुद्धियोगंतम येन माम उपजाति सहा. मी त्याला बुद्धी देतो, दुसरं काही करत नाही. माझी बुद्धी जी आहे ती त्या ठिकाणी चांगली दिली की मनुष्य आपोआप चांगलं कार्य करायला लागतो. आणि ते करायला लागलं की त्याचा उत्तरोत्तर अभ्युदय अशा प्रकारचा त्या ठिकाणी होत जातो. आणि म्हणून अशा त्या बुद्धी प्रदान करणाऱ्या, बुद्धिस्वरूप असणाऱ्या, आमच्या बुद्धीला प्रेरणा देणाऱ्या अशा त्या श्री भगवतीला साष्टांग नमस्कार असो. आम्ही तिला शरण जातो, तिने आम्हाला दिव्य अशा प्रकारची शक्ती प्रदान करो. काल मी आपल्याला सांगितलेलं होतं, नैमिषारण्यामध्ये
सर्व ऋषी बसलेले आहेत आणि सर्व ऋषींनी प्रश्न अशा प्रकारचा केला, महर्षे येन केनाप्युपायेन कालातिवाहनं स्मृतं व्यसनैरिह मूर्खाणां बुधानां शास्त्रचिंतनैः. काल आपण ऐकलेलं होतं, सकाळी 3 वाजता उठत असत, दुपारी 12 वाजेपर्यंत अनुष्ठान चालायचं, पुन्हा संध्याकाळी 5 वाजता बसायचे, ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत अनुष्ठान चालायचं. पण मधला 12 ते 4, 5 हा वेळ जो आहे हा त्यांचा व्यर्थ जात असे. व्यर्थ ज्याचा अर्थ परमार्थात न जाता प्रपंचात जात असे. काही खाणं पिणं, काही झोप, अमुक तमुक, त्याला व्यर्थ म्हणता येणार नाही. देह चालवण्याकरता तेवढं तर करावंच लागतं, पण तरी सुद्धा त्याच्यातून वेळ कसा काढता येईल याचा माणसाने नेहमी विचार केला पाहिजे. आमच्या तुकाराम महाराजांचा अभंग फार सुंदर आहे. क्षणोक्षणी ह्याची करावा विचार, काय तरावया पार भवसिंधू. क्षणोक्षणी विचार केला पाहिजे. आचार्यांचा एक फार सुंदर वचन प्रसिद्ध आहे, आसुप्ते रामृते कालम नयेत वेदांत चिंतया. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, जन्माला आल्यापासून मरेपर्यंत काय केलं पाहिजे? वेदांत चिंता केली पाहिजे, विचार केला पाहिजे. योगवासिष्ठात फार सुंदर एक श्लोक येतो, सजीवती मनोयस्य मननेनोपजीवती. जगणं कोणाला म्हणायचं? जो मनुष्य जाचं मन मनन करतं त्याला म्हणायचं जगणं. नाहीतर काय, जन्माला आले, त्या इंग्लिशमध्ये कविता आहे म्हणे, माझं काही इंग्लिश झालेलं नाही आहे, त्या सालोमन ग्रँडीची कविता आहे म्हणे. तो काहीतरी रविवारी जन्माला येतो, सोमवारी मोठा होतो, मंगळवारी लग्न होतं, बुधवारी लेकरं होतात, आणि नंतर शनिवारी काय होतं? मरून जातो. ते त्याची गोष्ट नाही आहे, मला सांगा, आपली गोष्ट आहे ती. आपण जर मननच केलं जर नाही, आपण जर विचारच जर केला नाही, मी कोण कोठून कशा स्तव येथ आलो, कोण आहे, हा विचारच जर आम्ही जर केला जर नाही, तर मला सांगा पशुजीवनामध्ये त्याच्यामध्ये आणि आपल्यामध्ये फरक काय राहिला? आणि म्हणून ऋषींच्या लक्षात आलं की अरे आपला वेळ थोडा वाया चाललेला आहे, व्यर्थ चालला. मग त्यांनी भगवान सूत महर्षींना विचारलं, महर्षे कसं आहे, काळ तर माणसाचा जातच असतो, लक्षात ठेवा. तुम्ही घालवला तरी जात असतो, न घालवला तरी जात असतो. आणि त्यातल्या त्यात मी पुढे जाऊन सांगतो, जे आळशी लोक असतात ना, त्यांचा काल कसा जातो त्यांच्याही लक्षात येत नाही. म्हणून बघा, त्यांना कधी वेळच मिळत नाही. ते म्हणजे वेळच नसतो, काय करावा? मला सांगा, लोळत पडल्यानंतर कसा वेळ मिळेल कामाला? नाही मिळाल. आणि म्हणून येन केनाप्युपायेन कालातिवाहनं स्मृतम. म्हणून तुकाराम महाराजांनी फार सुंदर सांगितलेलं आहे, काळ सारावा चिंतने, काळ घालवावा. काळ जाणं वेगळं आणि काळ घालवणं वेगळं. आमचा काळ जातोय का आम्ही काळ घालवतोय याचा आपण विचार केला पाहिजे. मग 2 पद्धतीने काळ जातो म्हणे. कोणत्या? व्यसनैरिह मूर्खाणाम. जी मूर्ख आहेत त्यांचा काळ कशात जातो? व्यसनामध्ये जातो. आणि बुधानाम शास्त्रचिंतन. जे विद्वान आहेत त्यांचा काल कशात जातो? शास्त्रचिंतनामध्ये, सत्संगतीमध्ये, वाचन, चिंतन, मनन याच्यात जातो. हो की नाही? मी नेहमी एक गोष्ट सांगत असतो, इंदोरहून उज्जैनला 2 बायका निघाल्या होत्या. त्या बायका मुद्दामून सांगतोय, पुरुष सुद्धा त्या ठिकाणी घेतले तरी चालू शकतात, नाही असं नाही. कारण
सगळीकडे सगळं सारखंच असतं, हे लक्षात ठेवलं पाहिजे. त्या दोघांच्यात भांडणं सुरुवात झाली. दोघ जण बसले होते, एक खिडकीच्या कडेला, दुसरा जो आहे तो त्याच्या शेजारी. दोघांची भांडणं सुरुवात झाली. एक म्हणत होता की खिडकी लावायची, दुसरा म्हणत होता खिडकी लावायची नाही. इंदोरला जी भांडणं सुरुवात झाली बसल्यानंतर, ती उज्जैनीपर्यंत भांडत होते. काय 1-1.5 तास जो काय होता तो मारामारीपर्यंत पाळी आली. शेवटी उज्जैन आल्यानंतर जेव्हा उतरण्याची वेळ आली, त्यावेळी कंडक्टरने सांगितलं, तुम्ही भांडताय खरं, पण त्याला खिडकी नाही आहे, का भांडणे करता? दोघे जण हुशार होते. ते तुम्हाला जे कळतंय ते आम्हाला कळत नाही असं वाटलं काय म्हणले तुम्हाला? खिडकी नाही ते मग भांडणं केली कशा करता? 1.5 तास घालवायचा कसा? दीड तास जाणार कसा? मला सांगा, गीतेची एक आवृत्ती झाली असती की नाही 1.5 तासामध्ये? ओके ना? आमच्या विष्णू सहस्रनामाची 3 आवर्तनं झाली असती की नाही? श्रीराम जयराम जय जय राम याचा 1300 जप झाला असता की नाही? श्री जगदंबा देव्याई नमः याचा 1200 जप झाला असता की नाही? एखादं पुस्तक वाचून झालं असतं की नाही? व्यसनय रेह मूर्खाणाम बुधानाम शास्त्र चिंतनाय. सज्जनांचा जो वेळ जातो तो शास्त्र चिंतनाचा. 12 शास्त्र सुद्धा 3 प्रकारची आहेत बरं, लक्षात ठेवा. सात्विक, राजस आणि तामस. शास्त्र असलं म्हणजे ते सगळं चांगलंच असतं अशातला भाग नाही, लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये सुद्धा सात्विक, राजस, तामस असं असतं काही. तामस कोणतं? तामसम न्यायशास्त्रांच. आमचं जे न्यायशास्त्र आहे ना, मी जे शिकलेलो आहे ते तमोगुणयुक्त अशा प्रकारचं सांग. का? कारण त्याच्यामध्ये खंडन मंडन. जे आहे ते नाही म्हणायचं आणि जे नाही ते आहे म्हणायचं, याला म्हणायचं न्यायशास्त्र. एकाने फार सुंदर सांगितलं. एक मुलगा होता, तो न्यायशास्त्र शिकून आला आणि आल्यानंतर त्याच्या आई वडिलांनी विचारलं, तू काय शिकलास? त्याने सांगितलं, मी न्यायशास्त्र शिकलो. म्हणजे काय असतं? म्हणजे नाही ते आम्ही सिद्ध करतो, जे आहे ते खोडून काढतो म्हणलं. म्हणजे कसं आहे मला एकदा सांग. नेमकं त्याला देण्यासाठी आईने 2 लाडू आणले होते. वडिलांनी एक हातात घेतला होता, आईने एक हातात घेतला होता. दोघांनी एक एक लाडू द्यायचं ठरवलेलं होतं. याने तुमच्या हातात किती लाडू आहेत म्हणले? 2 लाडू आहेत. म्हणजे 3 लाडू मी सिद्ध करतो म्हणले. कसं? वडिलांना विचारलं, हातात किती लाडू आहेत? म्हणले 1. आईला विचारलं, तुझ्या हातात कोणता लाडू आहे? म्हणले 2. 1 आणि 2 किती झाले? झाले. केलं म्हणले सिद्ध. वडील म्हणले, तू न्यायशास्त्र शिकलास, पण मी वेदांत शास्त्र शिकलेलो आहे. आता एक काम कर म्हणले. म्हणले काय? 3रा लाडू तू खाऊन टाकून दे, 2 लाडू आम्ही खाऊन टाकून देतो. तामसम न्यायशास्त्रांच मीमांसा राजसं स्मृतम. पूर्व मीमांसाला राजस अशा प्रकारचं म्हणलेलं. आणि सात्विकम तत्र वेदांतम. वेदांत शास्त्राला त्यांनी सत्वगुण प्रधानत्व अशा प्रकारचं दिलेलं. कसं आहे? सूत महर्षी, आत्तापर्यंत आम्ही तुझ्याकडून अनेक ऐकलेलं आहे, पण आमच्या कानाची तृप्ती अजून झालेली नाही. कसं आहे? हे आपलं रामायण असेल, महाभारत असेल, भागवत असेल, श्रीमद भागवत असेल, योगवासिष्ठ असेल, हे ग्रंथ कसे आहेत माहिती आहे का? किती वेळेला जरी ऐकले तरी पुन्हा पुन्हा ऐकावे.
आता एक देवी भागवत तुम्ही कधी ऐकलेलं नाही आहे, त्याच्यामुळे तुमची उत्सुकता मी समजू शकतो, मान्य आहे. पण श्रीमद भागवत तुम्ही आत्तापर्यंत किती वेळेला ऐकलेलं? म्हणजे इतक्या वेळेला ऐकलेलं आहे की एखाद्या भागवतकाराची एखादी गोष्ट जर विसरली तर समोरच्या बायका सांगतील की गुरुजी तुमची ही गोष्ट राहिलेली आहे. सगळ्या माहिती आहेत की नाही? कथा माहिती आहेत, विनोद माहिती आहेत, सगळं माहिती आहे. तो परीक्षिती माहिती आहे, तो त्याला ते तक्षक येतो, त्याचे शाप होतो, मग तो बसतो, मग सगळं माहिती आहे. ऐकायला येतात की नाही? त्याच उत्साहाने येतात की नाही? का नैव तृप्तिं व्रजामोद्य. काय करावं म्हणलं, तृप्ती होत नाही. असं वाटतं की पुन्हा पुन्हा ऐका, पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी. अहो काय सांगावं म्हणले, जगामध्ये केवळ एकमेव वस्तू अशा प्रकारची आहे की जी कितीही वेळेला जरी पिली तरी सुद्धा तिचा कंटाळा येत नाही. अशी एक वस्तू आहे बरं, लक्षात ठेवा. जगातल्या सगळ्या वस्तूंचा आपल्याला कंटाळा येतो. भूक लागलेली असली, छानपैकी इंदोरची रबडी आणली असं समजून चाला. आणि त्या रबडी बरोबर खायला पुन्हा इंदोरची जिलबी पण आणली. 1 खाल्ली, 2 खाल्ली, 3 खाल्ली, 4 खाल्ली, 5 खाल्ली, 10 खाल्ल्या, मग नको म्हणतो. मग हळूहळू म्हणतो आता नको, मग म्हणतो आता समोर आणू नकोस बाबा, आता बघू संध्याकाळी काय. जगातली अशी कोणतीही वस्तू नाही की जिचा आस्वाद घेतल्यानंतर ती खाऊ नये अशा प्रकारचं त्या वेळेपुरता तरी का होईना आपल्याला वाटून. पण एकमेव वस्तू अशी आहे की जी कितीही जरी पिली तरी सुद्धा तृप्ती होत नाही. अशी कोणती वस्तू आहे माहिती आहे का? अमृत नावाची वस्तू अशा प्रकारची. अमृत कितीही वेळेला प्या, कितीही प्या, तृप्ती होत नाही. कारण मी असं ऐकलेलं आहे की अमृताला स्वतःची चव नसती म्हणे. मग काय असतं तर आपण ज्याची इच्छा केली ती चव अमृत पिलं की आपल्याला लागायला लागते. असं समजा की आपल्याला रबडी खावी वाटली, अमृत पिलं, अमृत पिताना आपल्याला लागलं की नाही मला रबडीची चव लागावी, ते अमृत लगेच रबडी रूपाने आपल्या शरीरात जातं. मग नंतर थोडा कंटाळा आला, नाही म्हणजे आता सुंदर पैकी छान तिखट शेव खावी. असते ना ते बऱ्याच शेव, इथले बरेच प्रकार आहेत शेवेचे. मग की लगेच पिताना अमृत पण चव मात्र त्या शेव. अमृत एकमेव वस्तू अशा प्रकारची जी आहे ती कितीही वेळेला जरी पिलं तरी सुद्धा तृप्ती नाही आहे. पण एक मात्र त्याच्यामध्ये एक धोका आहे म्हणले काय? धिक सुधाम पिबताम सूत मुक्तिरनैव कदाचन. अमृताचं सगळं चांगलं आहे पण त्याच्याने मुक्ती प्राप्ती होत नाही. मुक्तीची प्राप्ती. आम्ही यज्ञ करतोय म्हणले नाही असं नाही, आम्ही अनेक यज्ञ केले, त्याच्याने स्वर्गात गेलो, आम्ही तिथं अमृताचं प्राशन केलं, पण तेवढं सगळं संपलं, पुन्हा खाली यावं. मी तर पुढे जाऊन सांगतो की स्वर्ग ना फार बेकार अवस्था आहे, लक्षात ठेवा. स्वर्ग म्हणजे 5 स्टार हॉटेल. साधा टपरीवरचा चहाला आपण जास्तीत जास्त 10 रुपये खर्च करून पिऊ शकतो. तिकडं जर गेलं चव तीच असती पण 200 रुपये जातात. शिवाय 50 रुपयाची टीप द्यावी लागती, ती वेगळीच. मग मला सांगा पैसे जास्त खर्च कशात झाले? तसं स्वर्गामध्ये, स्वर्ग जो आहे हा सगळा पुण्याचा क्षय करणारी अशा प्रकारची जागा आहे. आणि शिवाय परत खाली येण्याचं भय आहेच. म्हणून रामायणात
एक अशी गोष्ट येते असं सांगतात. एकदा काय झालं म्हणे, श्रीराम आणि भगवती सीतामैया दोघं जण बसले होते आणि श्रीराम प्रभूंना अचानक हसू आलं. सीतेने विचारलं का हसलात? नाही म्हणले सहज हसलो. नाही म्हणले सांगा म्हणले. असं उगीच कोणी हसत असतंय का? म्हणजे सांगा. याने सांगितलं समोर मुंगळा बघतीस का म्हणले. म्हणले हो तिचा मुंगळा चालत होता. म्हणजे कोण आहे माहिती आहे का म्हणले. म्हणले काय? मागच्या जन्मीतला इंद्र आहे म्हणले, स्वर्गाचा राजा. सगळं पुण्य संपलं आणि मुंगळ्याच्या जन्मात येण्याचं पाप उदयाला आलं. झालं काय भानगड? मुंगळा म्हणून जन्म झाला. इंद्र होणं चांगलं की नाही? चांगलं. पण पुढचा जन्म जर मुंगळा म्हणून येत जर असेल तर इंद्र जन्म चांगला का वाईट? काय सांग. तीन मजली घरात राहणं चांगलं, बरोबर आहे, मान्य आहे. पण 2 वर्षानंतर करार संपल्यानंतर झोपीत जर यावं जर लागत जर असेल तर मला सांगा काय उपयोग आहे त्या 2 मजली सुंदर अशा प्रकारच्या बिल्डिंगचा? यांनी सांगितलं काय सांगावं म्हणले, आम्ही सगळं करतोय म्हणले, यज्ञयाग करतोय, सगळं करतोय, जप करतोय, तप करतोय, सगळं करतोय, पण आम्हाला शांती मिळत नाही म्हणले, समाधान मिळत नाही. शांती वेगळी, समाधान वेगळं आणि सुख वेगळं. सुख वेगळं, सुखाची साधनं वेगळी. आम्ही शोध लावले, आम्ही प्रगत झालो आणि काय केलं? सुखाची साधनं वाढवली, मान्य. पण शांती वाढली का? समाधान वाढलं का? नेमकं काय? सुख साधनांच्या डोंगरावर बसून आम्ही काय करतोय? सुख हुडकतोय, आम्ही शांती हुडकतोय, आम्ही समाधान हुडकतोय. काही काही वेळेला फार वाईट वाटतं, काय सांगावं. मोबाईल घेऊन दिला नाही, बघू दिला नाही म्हणून 13 वर्षाच्या मुलीने आत्महत्या केली. आहे की नाही? 8 वर्षाची 8वीतली पोरगी, तिच्यावर 22 जणांनी अत्याचार केला शाळेतल्या. आपण सुबुद्ध नागरिक आहोत, आपल्याला सर्व माहिती आहे. आपण वाचतो, बघतो, टीव्हीवरच्या बातम्या बघतो, आपल्याला ऐकायला येतात, बघायला येतात. शांती मिळाली का? समाधान मिळालं का? काय केलं? मग काही वेळेला असं म्हणावं लागतं की आपल्यापेक्षा आपले पूर्वज जे ते जास्त समाधानी होते, जास्त सुखी होते. का? विना ज्ञानेन सर्वज्ञ नैव मुक्ती कदाचन. तुकाराम महाराजांनी सुख समाधान मिळवण्याचा फार सुंदर मार्ग सांगून ठेवलेला आहे. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. अरे बस ना व्यवस्थित, काय करायचं? एवढी का गडबड करतोयस? का धावपळ करतोयस? ज्ञान संपादन कर. कारण जगातल्या सर्व दुःखांचं मूळ जे आहे ते म्हणजे अज्ञान आहे, लक्षात. आणि त्या अज्ञानाचा नाश करण्याचं सामर्थ्य फक्त ज्ञानात आहे, अन्य कशातही नाही. आणि ते ज्ञान देण्याचं सामर्थ्य श्री देवी भागवतात आहे. आणि म्हणून हे सूत महर्षे कृपा करा आणि तुम्ही आम्हाला देवी भागवत सांगा. श्री सूत उवाच नत्वा तत्पद पंकजं सुललितं मुक्तिप्रदं योगिनां ब्रह्माद्यैरपि सेवितं स्तुतिपरैर् ध्येयं मुनीन्द्रैः सदा भक्त्या
वक्ष्याम्यद्य सविस्तरं बहुरसं श्रीमत्पुराणोत्तमं भक्त्या सर्वरसालयं भगवती नाम्ना प्रसिद्धं द्विजाः नत्वा तत्पदपंकजं सुललितम्। भगवान सूत महर्षींनी श्रीमद्देवी भागवताच्या प्रथम स्कंधाच्या 2ऱ्या अध्यायामध्ये 9 श्लोकामध्ये मंगल केलेलं आहे। सुरुवात करताना सुंदर अशा प्रकारची केलेली आहे, नत्वा तत्पदपंकजं सुललितम। हे भगवती, मी तुझ्या चरण कमलांना वंदन करतो, मी नमस्कार करतो, मी तुला शरण आलेलो आहे। कसं आहे ते चरण कमल? अहो काय सांगावं, मुक्तिप्रदम योगिना। अनेक भक्त, अनेक योगी, अनेक ज्ञानी ज्या चरण कमलांचा आश्रय केल्यानंतर उद्धरून गेलेले, जिचा आश्रय केल्यानंतर, जिचं केवळ नाम घेतल्याने, जिच्या केवळ नाम संकीर्तनाने भगवतीचा अनुग्रह आपल्यावर होतो आणि ती भगवती आपल्याला दिव्य अशा प्रकारचं ज्ञान देऊन या संसारातून मुक्त करते। 12 मग मुक्त करते म्हणजे काय करते? इथून घेऊन जाते की काय वरती? मी पुढे जाऊन सांगतो, खरोखर भगवती आली आणि तिने जर आपल्याला सांगितलं की बाबा फार तू आता कष्टलेला आहेस, चल माझ्या बरोबर, मी घेऊन जातो तुला, किंवा मी घेऊन जाते तुला, बोला आहे तयारी कोणाची? ओके। मग देवी भागवत संसारापासून मुक्त करतो या शब्दाचा अर्थ काय? मी नेहमी सांगत असतो की प्रपंच म्हणजे निगेटिव्ह थिंकिंग आणि परमार्थ म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग। नकारात्मक विचारसरणी म्हणजे प्रपंच आणि सकारात्मक विचारसरणी म्हणजे परमार्थ। प्रपंच म्हणला की नाही नाही, घरी गेलं की पत्नी म्हणते गॅस संपलाय, तांदूळ संपलेत, पावसाचे दिवस आलेत, वरती छिद्र पडलेलं आहे, पाऊस आला की पाणी टपकतंय, बोला नीट करा। हा आल्या आल्या म्हणतो मला कॉफी दिली नाहीस का, चहाचं आधान ठेवलं नाहीस का, किती वेळेला सांगितलं मी आल्याबरोबर माझ्या हातात पाहिजे। प्रपंच म्हणजे निगेटिव्ह थिंकिंग आणि परमार्थ म्हणजे पॉझिटिव्ह। मी जास्त उदाहरणं देत नाही, संतांची फक्त 1, 2, 3 उदाहरणं देतो म्हणजे आपल्या लक्षात येईल, जास्त काही। आमचे तुकाराम महाराजांची पत्नी कर्कशा होती म्हणे ती। आमच्या एकनाथ महाराजांची पत्नी हे अतिशय पतिव्रता होती आणि समर्थांनी तर पत्नी म्हणजे सावधान म्हणल्यानंतर पळूनच गेले होते। आपण या 3 मध्ये कुठेतरी बसतो, या 3 मध्ये कुठेतरी बसतो। एक तर आपली पत्नी खूप चांगली तरी असती, खूप वाईट तरी असती, निघून म्हणजे गेलेली तरी असती, मिळालेली तरी नसती, काय ना काहीतरी त्याच्यामध्ये असते। पत्नी हे मी उपलक्षण मानलेलं आहे, पत्नीने पती घ्यावा। ज्याला चांगली मिळाली तोही म्हणतो काय करावं बाबा, फार चांगली मिळाली त्याच्यामुळे माझं परमार्थात लक्ष नाही। ज्याला वाईट मिळाली तो म्हणतो काय करावं, पत्नी फार वाईट मिळाली त्याच्यामुळे मला येता येत नाही देवी भागवताला। ज्याला नाही आहे तो म्हणतो काय करावं, सगळं घरी सगळं करावं लागतंय, कोण करणार आहे, तुमचं बरं आहे, तुमचं सगळं आयतं होतंय, गेल्याबरोबर खायला मिळतंय, इथं कोण आहे।
आणि संतांना जर विचारायला जर गेलं, तुकाराम महाराज म्हणतात की देवा बरे झाले, देवा बाईल कर्कशा केली, बरं झालं माझी पत्नी तू अशी केलीस, माझं तुझ्याकडे लक्ष लागून राहील. एकनाथ महाराज म्हणतात बरं झालं देवा पत्नी मनासारखी दिलीस, मला संपूर्ण वेळ तुझ्याकडे येता येत आहे. रामदास स्वामी म्हणतात बरं झालं मी त्या भानगडीत पडलो नाही, मला पूर्ण वेळ तुझ्याकडे देता येत आहे. आणि म्हणून आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे, प्रपंचातली कोणतीही अवस्था ही परमार्थाला बाधक असू शकत नाही. परमार्थ हा मनाने करायचा असतो, प्रपंच हा देहाने करायचा असतो. आपलं उलट आहे, हो की नाही? आपण प्रपंच मनाने करतो आणि परमार्थ मात्र म्हणून मला एकाने विचारलं की संत आणि सामान्य यात काय फरक आहे. मी म्हणलं फरक खूप सांगता येतील, पण एकच समजण्यासारखा फरक सांगतो. म्हणलं जी लोक प्रपंच सुद्धा परमार्थासाठी करतात त्यांना म्हणायचं संत, आणि जी लोक परमार्थ सुद्धा प्रपंचासाठी करतात त्यांना म्हणायचं सामान्य. म्हणले असं कसं काय, आम्हाला सिद्ध करून दाखवा. म्हणलं सिद्ध करून दाखवत. समर्थांनी 1100 मठ बांधलेली आहे, तुम्हाला माहिती आहे. पूर्ण देशभरामध्ये 1100 मठ बांधले. आपण आयुष्यात किती घरं बांधतो? 1, 2, 3 झालं, डोक्यावरून पाणी गेलं. 10 लोकांना सांगतो काय करावं. आमचे एक गृहस्थ होते, सारखं म्हणायचे हे सगळं मी कमवलेलं आहे, आमच्या वडिलांना काही येत नव्हतं. ही जमीन मी कमवली, आमच्या वडिलांना काही करता येत नव्हतं. हे घर मी बांधलं, आमच्या वडिलांना काही येत. मी शेवटी म्हणलं तुला तरी तुझ्या वडिलांनीच केलंय की नाही, काय आहे नेमकं? 1-2 मध्ये आपला प्रपंच सगळा संपून जातो. समर्थांचा प्रपंच 1100 मठात विस्तीर्ण होता की नाही? आणि जाताना काय गेलं? एक तरी मठ आज समर्थांच्या नावावर आहे का? एक तरी मठ. इथं आम्ही लगेच प्रॉपर्टीची कागदपत्र नावावर करताना मी आणि माझे सगळे पुढचे वंश परंपरागत आलेले यांना संपूर्ण अधिकार 7 पिढ्यापर्यंत लिहून लिखापडी अमुक तमुक सगळं. म्हणजे त्यांचा प्रपंच सुद्धा काय होता? परमार्थासाठी. तुझा तू वाढवी राजा, शीघ्र आम्हाची देखता. काय मागणं मागावं समर्थांनी? तुझा तू वाढवी राजा, शीघ्र आम्हाची देखता. मला नकोय त्याच्या. आणि म्हणून असं म्हणतात की जेव्हा समर्थांचा अनुग्रह त्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी घेतला, त्यावेळी म्हणे सगळं राज्य त्यांनी एका ह्याच्यावर लिहिलं आणि ते झोळीत टाकलं. सगळं राज्य दानपत्र तयार केलं, झोळीत टाकून दिलं. यांनी बघितलं, म्हणले काय केलं ते? नाही म्हणले सगळं राज्य गुरुदक्षिणा म्हणून तुम्हाला अर्पण केलं. म्हणले ठीक आहे, आता राज्य माझं झालं. म्हणले हो बरोबर आहे, आता एक काम करा. म्हणले काय? हे राज्य तुम्ही मला दिलं, हे तुम्हीच चालवा म्हणले माझ्या वतीने. फक्त काय करा तर माझी खूण म्हणून भगवा ध्वज फक्त त्या ठिकाणी लावून टाका म्हणजे झालं. म्हणजे व हे तो राज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा. शिवाजी महाराजांनी 14व्या वर्षी शपथ घेतली आणि काय सांगितलं? हे राज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा. हे सगळं काय होतं? जेव्हा आपण प्रपंच हा परमार्थासाठी करतात. म्हणून कोणत्याही संतांचा संसार बघा हा सगळा परमार्थासाठी. आणि आपला परमार्थ प्रपंच जाऊ द्यावा, आपला परमार्थ सुद्धा कशा करताय? प्रपंचासाठी. कसा? सकाळी देवपूजेला बसला, संकल्प काय सोडला?
अस्माकं सकुटुंबानां सपरिवाराणां द्विपद चतुष्पद सहितानां क्षेम स्थैर्य धैर्य वीर्य अभ्युदय पराक्रम आयुष्य आरोग्य अभिवृद्ध्यर्थम समस्त शत्रुक्षयार्थम समर्थ सन्मंगल प्राप्त्यर्थम किती ते अरे देतोय काय परत समस्त राजोपचारार्थे अक्षतान समर्पयामि. वाह. करतोय काय पूजा. पूजा करणं म्हणजे परमार्थ आहे की नाही आहे. संकल्प काय सगळा प्रपंचाचा आहे. आणि म्हणून नत्वा तत्पदपंकजम सुललितम मुक्तिप्रदम योगिना. म्हणून भगवतीला शरण जायचं. हे भगवती, मोठे मोठे ज्ञानी, मोठे मोठे योगी, मोठे मोठे तपी, मोठे मोठे ज्या पदपंकजाचं ज्या चरण कमलांना साष्टांग नमस्कार करतात आणि दिव्य अशा प्रकारचं स्वरूप प्राप्त करून घेतात त्या पदपंकजांना मी साष्टांग नमस्कार करतो. कसं सांगण्यासारखं खूप आहे. 5:30 वाजून गेले. हे सगळ्यात बेकार जर काय असेल ना ते म्हणजे हे घड्याळ असतं. हे फार लवकर भरभर भरभर चालतं. उद्या मात्र एक लक्षात ठेवायचं, उद्या 3:30 बरोबर यस्य स्मरण मात्रेनं झालं पाहिजे. 3:30 बरोबर 3:30 म्हणजे कसं होईल 4 वाजता बरोबर आपलं संपून जाईल. म्हणजे 4 वाजता आपल्याला काय करता येईल आपलं श्रीदेवी भागवत चालू करता येईल. हो की नाही. आम्ही यस्य स्मरण मात्रेनं इथपासून म्हणत नाहीत. थेट विश्वम विष्णुर वषटकारा इथपासून म्हणतो आम्ही. हरकत नाही, चांगलं आहे. आज अत्यंत सुंदर अशा प्रकारचं इथं ज्या वहिनी बसलेल्या होत्या त्यांनी अत्यंत सुंदर असं म्हणलं आणि खरोखर हे चांगलं आहे. पार संपूर्ण म्हणणं कधी श्रेयस्करच आहे. त्याच्याबद्दल वादच नाही काही. त्याच्याबद्दल फक्त त्याला साधारणतः 20 ते 25 मिनिट लागतात. त्याच्यामुळे आज मला वाटतं तुम्ही आलेला होतात बहुतेक. तुम्ही बरोबर 3:30 जर आलात, इथं कोणी असो नसो, आपण आपलं सुरुवात जर केलं तर आपण आपले लोक येत राहतात त्याच्यामध्ये. हो की नाही. आपण काय करायचं लिंक ओपन करून ठेवून द्यायची. लोक आपोआप जॉईन होत राहतात त्याच्यामध्ये. हो की नाही. तसं आपण सुरुवात करत राहायची. म्हणजे 4:30 वाजता बरोबर आपलं संपेल. एक पद जास्तीत जास्त 1-2-3 मिनिटाचं पद त्या ठिकाणी आपलं होईल की लगेच 4 वाजता आपल्याला सुरुवात करता येईल. अशा पद्धतीने आपण उद्यापासून त्या ठिकाणी उद्या 4लाच आहे ना. 3 वाजता परवा दिवशी वाटतं. हां हां हो 18ला आहे परवा दिवशी आहे. हां उद्या बरोबर 4 वाजताच म्हणजे 3:30 आपल्याला जमायचं आहे. हां आणि ज्या दिवशी 3ला आपल्याला सुरुवात करायचं आहे त्या दिवशी आपण 2:30ला सुरुवात करू. हो की नाही. हां अहो काय नाही, इथं थांबलं तरी चालेल. जेवण करूनच जायचंय. काय घरी जाऊन जेवण करायचं नाही, काही नाही. इथंच सगळं आहे, काही हरकत नाही. इथं सगळी व्यवस्था इथल्या कार्यकारी मंडळींनी इतकी सुंदर ठेवलेली आहे की बस काही विषयच नाही आहे काही. आणि अशा तऱ्हेने म्हणतात सुंदर अशा प्रकारे मंगल त्या ठिकाणी केलं. आणि मंगल केल्यानंतर त्यांनी 18 महापुराणांची नावं या ठिकाणी दिलेली आहेत. कसं आहे, एवं पुराण संदोहा चतुर्लक्ष उदाहृतः. पुराणांचे साधारणतः श्लोक हे 4 लाख आहेत म्हणून सांगितलेलं. 4 लाख श्लोक वाचणारी माणसं हाताच्या बोटावर मोजण्या इतकेत मलाही मान्य आहे. पण किमान आपल्याला 18 पुराणांची नावं तरी माहिती असली पाहिजे. 4 वेद, 6 शास्त्र आणि 18 पुराण यांची नावं जरी आपल्याला किमान माहिती असली ना तर आपण ठामपणे सांगू शकतो की आम्ही हिंदू आहोत आणि आम्ही वैदिक धर्माचे अनुयायी आहोत. बरं, मग हे आता 18 नावं लक्षात कशी ठेवायची त्याचं कोडिंग केलेलं आहे. व्यासांनी कोडिंग स्वरूपात त्या ठिकाणी 18 नावं दिलेली आहेत. कोणती माहिती आहे का?
मद्वयम भद्वयंचैव ब्रत्रयम वचतुष्टयम अनापलिंगकूस्कानि पुराणानि पृथक पृथक. मद्वयम, म वरून सुरुवात होणारे दोन, मत्स्य आणि मार्कंडेय. भद्वयम, भ वरून सुरुवात होणारे दोन, भविष्य आणि भागवत. ब्रत्रयम, ब्र वरून सुरुवात होणारे तीन, कोणते कोणते? ब्रह्म, ब्रह्मांड आणि ब्रह्मवैवर्त. वचतुष्टयम, व पासून सुरुवात होणारे चार, कोणते कोणते? विष्णू, वायू, वराह आणि वामन. हे चार. किती झाले मोजा? 2 आणि 2 4 आणि 3 7 आणि 4 11 झाले. आता अ म्हणजे अग्नी, ना म्हणजे नारद, प म्हणजे पद्म, लिम म्हणजे लिंग, ग म्हणजे गरुड, कु म्हणजे कूर्म आणि स्क म्हणजे स्कंद. अशी 18. मद्वयम भद्वयंचैव ब्रत्रयम वचतुष्टयम अनापलिंगकूस्कानि पुराणानि पृथक पृथक. अशी 18 पुराणांची रचना श्री व्यासांनी त्या ठिकाणी केली. 12 अजून पुढे जाऊन सांगतो 18 उपपुराणांची पण रचना केलेली आहे. बरं, फक्त ती मी सांगणार नाही तुम्हाला. मी नेहमी सांगत असो की श्रीमद भागवत असो, देवी भागवत असो, रामायण असो की महाभारत असो, मी सगळ्यांना सांगत असतो की मी तुम्हाला फक्त विंडो शॉपिंग करून आणतो. प्रत्यक्षात तुम्हाला वेळ जेव्हा होईल त्यावेळी दुकानात शिरा, जे काय घ्यायचं ते स्वतः बघा आणि स्वतः तुम्हाला काय घ्यायचं ते त्याच्यातून उचलून आपल्या घरी घेऊन जा. मी फक्त तुम्हाला काय आतमध्ये आहे तेवढं फक्त सांगतो. इथं सगळी नावं दिलेली आहेत. प्रत्येक पुराणांची त्यांनी श्लोक संख्या पण दिलेली आहे. सगळं काही दिलेलं आहे. 12 म्हणले. त्याच्यामध्ये एक जे महापुराण आहे ते म्हणजे श्रीदेवी भागवत. आणि ते श्रीदेवी भागवत भगवान व्यास महर्षींनी आपल्या मुलाला म्हणजे भगवान शुकाचार्यांना सांगितलेलं आहे. हे ऐकल्यानंतर ऋषींच्या मनात शंका आली. म्हणले व्यास महर्षींच्या पत्नीचं नावच आम्ही कधी ऐकलं नाहीये आणि त्यांना मुलगा झाला कसा? मला सांगा, व्यासांच्या पत्नीचं नाव कोणी ऐकलंय का कधी? व्यासांना पत्नी नाही, मग मुलगा कस काय झाला ते आम्हाला सांगा. त्याची फार गोड कथा श्रीमद देवी भागवतामध्ये सांगितली. कसं आहे, ब्रह्मसूत्र लिहिणारे व्यास, वेदांचा विभाग करणारे व्यास आणि पुराण सांगणारे व्यास, व्यक्ती एकच आहे पण मनो अवस्था मात्र वेगळी वेगळी आहे. लक्षात ठेवा. ब्रह्मसूत्र लिहिणारे जे व्यास आहेत हे कसे आहेत माहिती आहेत का? हे योद्धा व्यास आहेत, खंडन मंडन करणारे. बस जो कोणी आपल्या मतांच्या आडवा येईल त्याला पूर्णपणे त्याचं खंडन करायचं आणि आपलं मत प्रस्थापित करायचं. योद्धा व्यास. हा, वेदांचा विभाग करणारे जे व्यास आहेत ते कसे आहेत माहिती आहेत का? ते जे आहेत ते दयेने ओतप्रोत भरलेले आहेत. याचं कारण असं की वेद अनंत आहे. जेव्हा कलियुग लागलं त्यावेळी लोकांची आयुष्य कमी होऊन गेली, लोकांची शरीरं जी आहेत ती म्हणावी तशी कार्यक्षम राहिली नाहीत.
त्याच्यामुळं तो संपूर्ण वेद एकाला शिकणं अवघड झालं. त्यामुळे त्यांनी त्याचे 4 भाग केले आणि मग हा ऋग्वेदी, हा यजुर्वेदी, हा सामवेदी, हा अथर्ववेदी असं म्हणून त्या प्रत्येकाकडे ती वेदराशी त्या ठिकाणी देऊन टाकून दिली. अर्थात चांगल्यातून वाईट कसं काढायचं हे आपण चांगलं शिकलेलं आहे. त्याच्यामुळे मग मी ऋग्वेदी, तू यजुर्वेदी, मग तू सामवेदी, मी शुक्ल यजुर्वेदी, मग तू श्रेष्ठ का मी कनिष्ठ, याच्यावरून बरेच वादविवाद त्या ठिकाणी आपण केलेले आहेत. इथं काय आहेत मला माहीत नाही, पण महाराष्ट्रामध्ये फार मोठे ते वादविवाद झाले. पण त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी श्री व्यासांची अशा पद्धतीची होती आणि पुराणांची रचना केली व्यास महर्षी. पण पुराणांची जी रचना केली ना, त्यावेळी व्यास महर्षी जे आहेत ते आजोबांच्या भूमिकेत आहेत. वडिलांच्या सुद्धा नाही, आजोबांच्या भूमिकेत. आजोबा आपल्या नातवाला ज्याप्रमाणे गोष्टी गोष्टीतून तत्वज्ञान सांगतात ना, त्याप्रमाणे भगवान व्यास महर्षींनी गोष्टी गोष्टीतून तत्वज्ञान सांगितले. तुम्ही श्रीमद भागवत अनेक वेळेला ऐकलेलं आहे. पुरंजन राजाची कथा तुम्ही अनेक वेळेला ऐकली असेल. बघा काय सुंदर कथा आहे. बघा काय अप्रतिम सांगितलेली आहे. मग तो राजा कोण होता, मग ती त्याची पत्नी कोण होती, मग त्याचे ते उजवीकडचे सैनिक कोण होते, मग डावीकडचे सैनिक कोण होते, मग तो जात कोणत्या रथाने होता, मग कसं काय सुंदर दिलेलं मला सांगा. कथेच्या माध्यमातून त्यांनी हे सगळं प्रकट केलं. कारण तत्वज्ञान ऐकायला थोडं जड जातं माणसाला, पण तत्वज्ञान ऐकल्याशिवाय मुक्ती तर नाही आहे. मग काय करायचं, हो की नाही. औषध असतं की नाही, ते कडू असतं. मग जो हुशार वैद्य असतो तो काय करतो, त्याला शर्करा वगुंठित करतो, शुगर कोटेड करतो आणि म्हणतो घ्या गोड गोळी घेऊन टाकून द्या चला. मग तसं कथा जी आहे ही कथा ही शुगर कोटेड आहे. कथा सांगितली की माणसाला तत्वज्ञान समजायला सोपं आहे. कथा मात्र सांगितली. आमच्या गोंदवलेकर महाराजांनी फार सुंदर गोष्ट सांगितली. त्यांनी काय सांगितलं, कसं आहे म्हणले लक्षात ठेवा. संसारात अनुकूलता असो की प्रतिकूलता असो, आपण जर अडकून जर पडलो तर परमार्थाला आपण चुकतो. बघा प्रपंचातली अनुकूलता असली आणि प्रतिकूलता असली, याच्यापैकी काही जरी आपल्याकडे असलं आणि त्याच्यात जर आपण अडकून जर पडलो तर परमार्थ चुकतो आपल्याला. त्यांनी त्याला फार सुंदर उदाहरण दिलं. 2 माणसं होती. त्यांना असं समजा उज्जैनला जायचं होतं. बरोबर 8 वाजता निघाले. 8:30ची गाडी होती. त्यानंतर पुन्हा गाडी नव्हती. भरभर भरभर 2 जण निघाले. एका माणसाचा नेमका प्रसंग जो आहे, नेमकं ज्याच्याशी त्याचे भांडणं होते त्या माणसाबरोबर आला. वाटेमध्ये कोण भेटला, ज्याच्याशी त्याचा खटला चालू होता तो माणूस भेटला. त्याने याला काहीतरी शिवी दिली, याने काहीतरी शिवी दिली आणि त्या भानगडीमध्ये 8:30 वाजून गेले. गाडी हुकली की नाही. दुसरा माणूस तो निघाला. त्याला लंगोटी यार भेटला. आता लंगोटी यार भेटल्यानंतर गप्पा सुरुवात झाल्या आनंदाच्या. 8:30 वाजून गेले, गाडी चुकली की नाही. म्हणजे भांडणं करणाऱ्याची सुद्धा गाडी चुकली आणि गप्पा मारणाऱ्याची सुद्धा गाडी चुकली. याचा अर्थ काय झाला, ज्याला परमार्थ करायचा आहे त्यांनी ना शत्रूमध्ये अडकून उपयोग ना मित्रामध्ये अडकून उपयोग. हे तत्वज्ञान एका कथेच्या माध्यमातून किती सुंदररित्या सांगितलं. तसं भगवान व्यास महर्षी, लक्षात ठेवा हे कोणी लिहिलेलं आहे,
व्यासांनी लिहिलेलं आहे आणि स्वतःच सांगतायत बरं ते. व्यास महर्षींची कथा सूत महर्षी ऋषींना सांगतात. काय सांगतात? एकदा प्रसंग अशा प्रकारचा झाला. सरस्वती नावाच्या नदीच्या तीरावर भगवान व्यास महर्षी आपल्या आश्रमात बसलेले होते आणि बसल्यानंतर सहज त्यांचं लक्ष वळचणीकडे गेलं. वरती असते की नाही तिथं चिमण्यांनी घरटं केलेलं होतं, त्याच्यामध्ये अंडे टाकलेले होते आणि त्या अंड्यातून पिल्लं बाहेर आलेली होती. नुकतीच बाहेर आली ती पिल्लं चिवचिव चिवचिव करतायत आणि हे दोघं चिमणा चिमणी बाहेर जात आहेत, काहीतरी खाद्य आणतायत, त्यांच्या चोचीत टाकतायत, त्यांच्या पंखाला आपले पंख घासतायत, त्यांच्या चोचीला आपले चोच घासतायत. आणि हे सगळं बघितल्यानंतर यांच्या लक्षात आलं की वा, म्हणले खरोखर म्हणले संसारात काय सुख आहे हो, अप्रतिम. संसार करावा, मुलगा व्हावा, त्या मुलाला जवळ घ्यावं आपण, त्याला आलिंगन द्यावं, त्याचे लाड करावेत. अहो एवढंच कशाला, त्याला रडवण्यात सुद्धा काही जणांना आनंद मिळतो. काही जणांना काही वेळेला वाटतं की नाही रडावं म्हणून त्याने, मग तो रडू लागला की रडू दे म्हणतो आपण. थोडा पडू लागला की पडू दे म्हणतो, काही होत नाही, पडो झडो माल वाढो म्हणतो. वा, म्हणले आतापर्यंत म्हणले मी विवाह केला नाही, ना मला पत्नीचं सुख मिळालं, ना मला पुत्राचं सुख मिळालं, जन्म वाया गेला. कोण म्हणतंय? व्यास महर्षी म्हणताय. तर मला सांगा, ब्रह्मसूत्र लिहिलेली आहेत, वेदांचा विभाग केलेला आहे, महाभारत पूर्ण लिहिलेलं आहे, 18 महापुराणं लिहिलेली आहेत, आणि ते असं म्हणतात का? पण तसं आपल्यासाठी त्यांना म्हणावं लागतं, लक्षात ठेवा. ओके. वडील म्हणतात की नाही, अरे सायकल शिक, तो म्हणतो नाही पडतो मी. अरे तू तर पडलास नुसता, मला तर टाके पडले होते. यांना काही टाके वगैरे पडलेले नसतात, काही नसतात, पण मुलाचं धैर्य वाढावं यासाठी म्हणून त्यांना उद्युक्त करण्यासाठी हे करावं लागत असतं, म्हणावं लागत असतं. तसं व्यास महर्षी विचार करतात. वा, म्हणलं काय सुंदर अशा प्रकारचं आहे. म्हणलं आपल्याला सुद्धा आता मुलगा झाला पाहिजे, आपण सुद्धा त्या ठिकाणी तपश्चर्या करूत आणि मुलाची प्राप्ती करून घेऊत. व्यास महर्षींनी तप केलं आणि त्या तपाच्या साह्याने त्यांना शुक नावाचे चिरंजीव प्राप्त झाले. श्रीमद भागवताच्या प्रथम स्कंधामध्ये या व्यास महर्षींना मुलगा झाला या कथेमध्ये 3 कथा गुंफलेल्या आहेत, लक्षात ठेवा. हे कसं आहे माहिती आहे का? एका कथेतून दुसरी कथा, दुसरी कथेतून तिसरी कथा, तिसऱ्या कथेतून चौथी कथा, अशा पद्धतीने ही उलगडत गेलेली कथा. म्हणून मी नेहमी सांगत असतो की पुराण हे प्रवचन नाही आहे, पुराण हा संवाद आहे. पुराण हे प्रवचन नाही आहे. प्रवचनात कसं असतं, एक माणूस बोलत असतो, बाहेरचे सगळे ऐकत असतात. पुराण हा प्रवचन नाही आहे, पुराण हा संवाद आहे. आणि म्हणून सूत महर्षींनी ही गोष्ट जेव्हा सांगायला सुरुवात केली त्यावेळी ऋषींना आलेले संशय आणि त्या संशयांची दिलेली उत्तरं म्हणजे मधल्या 3 गोष्टी. बघा, श्रीमद देवी भागवत अवघड का जातं? त्याची संगती लावता येत नाही म्हणून अवघड जातं. आणि म्हणून कोणत्या 3 गोष्टी आहेत त्या? एक आहे हयग्रीव अवतार,
दुसरं आहे मधुकैटभांचं युद्ध आणि तिसरं आहे सुद्युम्नाची कथा. अशा 3 कथा आहेत. मधुकैटभांची कथा मी तुम्हाला 18 तारखेला सांगणार. त्याच्यामध्ये भगवतीचा महाकाली नावाचा अवतार, महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, सलग 3 कथा सांगणार आहे मी. त्याच्यामुळे मी ती आत्ता सांगणार नाही. दुसरी कथा आहे ती म्हणजे हयग्रीवावताराची कथा. हय म्हणजे घोडा आणि ग्रीवा म्हणजे मस्तक. भगवान श्री विष्णूंचा हयग्रीव नावाचा अवतार झाला. बोला हयग्रीव भगवान की जय. शास्त्रकारांनी हयग्रीवाची स्तोत्र सांगितलेली आहेत. आपल्यापैकी कोणी इथं जर माधव संप्रदायातलं जर असेल तर मध्व संप्रदायामध्ये हयग्रीवाला फार मोठं महात्म्य अशा प्रकारचं दिलेलं आहे. विद्येच्या प्राप्तीसाठी हयग्रीवावताराची फार मोठी उपासना शास्त्रकारांनी सांगितलेली आहे. हयग्रीव कथेला आपण इथूनच वंदन करू, पुढे जाऊ. नंतर येते सुद्युम्नाची कथा. काल आपण थोडी बहुत ती ऐकलेली आहे. ते मुलगी झाली, मुलीचा परत मुलगा झाला वगैरे भानगडी झाल्या की नाही, ते म्हणजे ते. एवढंच मी सांगतो. त्याच्यामध्ये त्यावेळी जो सुद्युम्न होता त्याच्यापासून सूर्यवंश सुरुवात झाला आणि त्या सुद्युम्नाची जेव्हा स्त्री नावाची म्हणजे इला नावाची स्त्री झाली तिच्यापासून चंद्रवंश निर्माण झाला. म्हणून इथं सुद्धा बघा कसं येते. सूर्यवंशात निर्माण झालेल्या राजापासूनच चंद्राचा वंश निर्माण झाल्याचं सांगितलेलं आहे त्यांनी. हो की नाही? मला सांगा, चंद्राचा प्रकाश कोणाचा आहे? मूळचा. हो की नाही? चंद्राचा स्वतःचा प्रकाश आहे का? नाही. चंद्रावर सूर्याचा प्रकाश पडतो आणि त्या काटकोनामध्ये तो प्रकाश जो आहे तो आपल्याकडे येतो. तो मुळात चंद्राचा प्रकाश नाहीच आहे, तो सूर्याचाच प्रकाश. ही भौगोलिक खगोलीय घटना त्यांनी या पद्धतीने सांगितलेली. सूर्यवंश सुद्धा सूर्यापासूनच निर्माण झाला आणि चंद्रवंश सुद्धा सूर्यापासूनच निर्माण झाला, हे त्यांनी सांगितलं. या सगळ्या त्या ठिकाणी कथा सांगितल्यानंतर सूत महर्षींनी पुन्हा त्या ठिकाणी आले, मूळ आपल्या कथेवर आले आणि भगवान शुकाचार्यांचा त्या ठिकाणी जन्म झाला. तो जो जन्म झाला तो अयोनिज अशा प्रकारचा जन्म झालेला आहे. व्यासांनी विवाह केलेला नाही. व्यासांना जो मुलगा झाला, कसं आहे, छांदोग्य नावाचं उपनिषद आहे, त्याच्यामध्ये पंचाग्नी विद्या प्रकरण येतं. मनुष्य हा 5 ठिकाणी फिरून येतो मग त्याचा जन्म होतो म्हणून सांगितलेलं आहे. बरोबर आहे? पंचाग्नी विद्या म्हणतात. त्याच्यातली सगळ्यात संकल्पना अशा प्रकारची आहे की पुरुष रूपाची आहुती त्या त्या अग्नीमध्ये पडती म्हणून सांगितलेलं आहे आणि त्या अग्नीमधून त्या दुसऱ्या अग्नीत जातो, तिथं एक आहुती पडती आणि अशा तऱ्हेने सगळ्यात शेवटचा यज्ञ तो म्हणजे स्त्रीरूपी यज्ञ आहे. आणि त्या स्त्रीरूपी यज्ञामध्ये जेव्हा रेतरूपाने आहुती पडते त्यावेळी तो पुरुष रूपाने जन्माला येतो, तो जीवात्मा. अशा प्रकारचा त्याचा एकंदरीत सारांश आहे. मी फार त्याच्या खोलात जात नाही, त्याच्यावरच 2 तास आपल्याला बोलत बसावं लागेल. सगळ्यात 5वी आहुती जी आहे ती म्हणजे
स्त्रीमध्ये होणारी जी आहुती जी आहे ती 5वी आहुती सांगितलेली आहे. 4थी आहुती पुरुष रूपाने सांगितलेली आहे. पुरुष जे अन्न खातो ती आहुती आहे, त्याच्यापासून रेत बनतं आणि ते रेत स्त्रीमध्ये जेव्हा प्रविष्ट होतं त्यावेळी मूल जन्माला आहे. पण काही काही योनीमध्ये काही काही ऋषींच्या मध्ये असं सामर्थ्य असतं की त्यांना मूल जन्माला घालण्यासाठी स्त्री रूपी अग्नीची गरज नसते. आपल्या तपःप्रभावाने ते काय करतात, मध्ये स्त्री रूपी आहुतीची अग्नीची गरज न पडता ते थेट पुरुषाला जन्म देतात, जीवाला जन्म देतात. ती घटना यांनी या ठिकाणी सांगितली. आजकालच्या उदाहरणावरून जर द्यायचं जर झालं, मी त्याचं तुलना करत नाही, टेस्ट ट्यूब बेबी आहे की नाही, स्त्रीची गरज नसते. पण टेस्ट ट्यूब बेबीमध्ये स्त्रीचं मात्र स्त्रीबीज आवश्यक असतं, पुंबीज आवश्यक असतं. फक्त त्याचं फलन जे आहे ते वेगळ्या एका ह्याच्यामध्ये होतं, विशिष्ट अशा प्रकारच्या जागेमध्ये होतं. इथं स्त्री बीजाची गरज नाही आहे, केवळ पुरुष बीजानेच त्या ठिकाणी पुरुषाची निर्मिती होती म्हणून सांगितलेलं आहे. म्हणून आपल्याकडे त्यांना अयोनिज अशा प्रकारचं नाव दिलं. म्हणून शुकाचार्य जे आहे ते अयोनिज आहे. आणि म्हणून शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वर. अहो काय सांगावं, शुकाचार्यांना भुलवण्याकरता साक्षात रंभा आली होती. रंभा त्याने सांगितलं, अरे इथं काय बसलात म्हणले, चला म्हणले माझ्याबरोबर. मार्गे मार्गे नूतनं चाम्रखंडम खंडे खंडे कोकिला नाम विरावहा रावे रावे मानिनी मानभंगहा भंगे भंगे मनमथ पंचबाणा. चला म्हणले इथं काय बसलात, चला म्हणले फिरायला छानपैकी. आपले फिरायला जाऊत ना म्हणले, काय हरकत. पण तू ज्या मार्गाला घेऊन चाललीस त्या मार्गाला मी येणार नाही म्हणले. तुला घेऊन जाण्याचा मार्ग माझा वेगळा आहे म्हणले. कुठला? मार्गे मार्गे जायते साधू संगहा संगे संगे जायते दिव्यरागः रागे रागे जायते तत्वबोधः बोधे बोधे जायते सत्स्वरूपम. तुला यायचंय ना म्हणले ये, पण कुठं? मार्गे मार्गे जायते साधू संगः, साधूंच्या संगतीत. शुकासारिखे पूर्ण वैराग्य. योनीचा संबंधच नाही, जन्माला सुद्धा योनीतून आलेले नाहीत. मग आता पुढे कसं काय? योनीचा संबंधच नाही. शुकाचार्यांचा जन्म झाला. शुकाचार्य अध्ययनासाठी गेले, अध्ययन पूर्ण झालं आणि पूर्ण झाल्यानंतर वापस जेव्हा आले, मला सांगा, पोरग मोठं झालं, विद्या पूर्ण झाली, आता बाप काय करतो? चौकशा करायला सुरुवात करतो, हो की नाही? ती मुलगी काय वयाची आहे, मग तुमचं गोत्र कोणतं, मग काय शिकली आहे, मग आमचा मुलगा त्याच कंपनीत आहे, तुमची मुलगी त्याच कंपनीत आहे, हो की नाही? हे आजचं नाही आहे, तेव्हाचं सुद्धा तसंच आहे, लक्षात ठेवा. इथं दिलेलं आहे, आश्रमात जाऊ लागले आणि विचारू लागले की बाबा मुलगी आहे का तुमच्याकडे, आमच्या मुलाला देता का? हे सगळं शुकाचार्यांनी बघितलं आणि शुकाचार्य म्हणतात, बाबा काय करताय? अरे काय नाही म्हणले, लग्न करायचंय तुझं. नाही लग्न? शुक व्यास आणि शुकजनक संवाद प्रथम स्कंधात आहे बघा. अतिशय गोड अशा प्रकारचा संवाद आहे.
पहिल्यांदा आपण शुकव्यास संवाद पाहूत आणि त्यानंतर शुकजनक संवाद पाहूत. पण आता 6 वाजलेत. आपण बरोबर 6:30 वाजता आपण एकत्र येऊत. 6:30 वाजता आपण सुरुवात करूत. तोपर्यंत माझी मी संध्या पण त्या ठिकाणी आटपून घेतो. तुम्ही पण तुमचं काय आहे ते करून घ्या आणि नंतर आपण पुनश्च या श्रीमद्देवी भागवतामध्ये जमूत. सदानंदीचा उदयोस्तु बोल भवानी की जय, अंबा माता की जय.